साधं सोपं, जेव्हा तुम्ही एखादा शेअर घेता याचा साधा अर्थ असा की तुम्ही त्या बिझनेसचे पार्टनर होता, त्याच्यातले जे काही कॅपिटल आहे ते तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करता, असं त्याचा साधा सोपा अर्थ घेतला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस विकत घेता तेव्हा तो तुम्ही प्रॉफिटेबिलिटीसाठी घेतला पाहिजे, ना की कॅपिटल ॲप्रिशिएशनसाठी. म्हणजे जसं की समजा मी माझी एक इन्स्टिट्यूट आहे मनी अकॅडमी, जेव्हा मी सुरू केली होती तेव्हा ती प्रॉफिटसाठी सुरू केली होती, विकण्यासाठी नव्हती सुरू केली. मग आता जर समजा मी 5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून ती सुरू केली होती तर मला प्रॉफिटेबिलिटी पाहिजे होती. आज चांगले प्रॉफिटमध्ये आता मला 5 कोटी 10 कोटीला इन्स्टिट्यूट मागतात, मग मी विकली पाहिजे का? तर मी पहिलं म्हणतो यार मी विकण्यासाठी नव्हती सुरू केली, मी प्रॉफिटसाठी सुरू केली होती. मी असं पण म्हणतो की मुकेश अंबानी 1000 रुपयाचं रिलायन्सचं शेअर 2000 झाल्यावर किती शेअर विकत असेल? त्याचं साधं सोपं उत्तर आहे की मुकेश अंबानी ती कंपनी विकण्यासाठी नाही सुरू केली, प्रॉफिटेबिलिटीसाठी सुरू केली आहे. तो म्हणजे यार मला प्रॉफिट्स पाहिजेत, मला कॅपिटल ॲप्रिशिएशन नको आहे, किंवा ते पाहिजे तेव्हा मी घेईल. स्टॉक मार्केट जे शिकवतायत त्यांचाही प्रॉब्लेम आहे, जे शिकतायत त्यांचाही प्रॉब्लेम आहे, आणि अर्धवट काय ते हळकुंडात पिवळे होत आहेत आणि मग पैसे जातात.